नमस्कार मित्रांनो हुकुमाची राणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये घडलाय खूप भयंकर असा सीन। मित्रांनो, काय झालंय सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, पाहायला भेटते की आता मात्र इकडे जो आपला इंद्रजित असतो तो अतिशय रडत असतो, त्याला वाईट वाटत असतं। तो मोठ्यानेच रस्त्यामध्ये रडत असतो आणि आता मात्र इंद्रा पूर्णपणे खचलेला असतो। मित्रांनो, त्याला खूप वाईट वाटत असतं आणि तो रडतच बोलत असतो की माझ्या वडिलांच्या आणि आईच्या या आजच्या परिस्थितीला मीच जिम्मेदार आहे। मी असं करायला नको होतं। मी तिकडे सिग्नेचर केली आणि सगळंच विश्व बदलून गेलं। मी फार मूर्ख आहे। मी असंच सगळ्यांना म्हणायचो की युजलेस आहे, नालायक आहे। आता जर मी स्वतःला आरशात पाहिलं तर मी स्वतःलाच मूर्ख आणि युजलेस म्हणावं लागेल। असं म्हणत तो अतिशय लहान मुलांसारखा तिकडे रडत असतो मित्रांनो। आणि आता मात्र राणीला ते काही पाहवत नसतं। राणी त्याला सारखंच साथ देण्याचा प्रयत्न करत असते, परंतु इंद्रा पूर्णपणे खचलेला असतो। मित्रांनो, इंद्रा इतका रडतो की त्याचे डोळे चक्क लाल होतात। त्याचवेळी मात्र आता इकडे राणी उठते आणि असं बोलते की ही राणी तुमच्या सगळ्याच गोष्टीमध्ये साथ देईल सर, आपण सगळं पहिल्यासारखं करू। त्यानंतर मात्र आता राणी इंद्रासमोर हात पुढे करते। हात पुढे करून ती बोलत असते की सर, या हाताची साथ द्या, आपण सगळं जग जिंकून घेऊ। त्यानंतर मात्र मित्रांनो, इंद्राही आता लगेच हात देतो आणि इंद्राला जाहीर राणी ती वरती घेते। आणि त्यानंतर मात्र मित्रांनो लगेच मात्र इंद्राचा जो हात असतो तो लगेच राणी तिच्या डोक्यावरती ठेवते आणि असं बोलते की सर, मला एक वचन द्या, तुम्ही पुन्हा कधीही असे खचून जाणार नाही। त्यानंतर मात्र लगेच आता इंद्रा जो असतो, इंद्रा वचन देतो की हो राणी, मी तुला वचन देतो की आज यापुढे मी कधीच खचून जाणार नाही। तर मित्रांनो, हे सर्व झाल्यानंतर राणी जी आहे ते आता इंद्राला घेऊन घरी जाते। घरी गेल्यानंतर मालती आणि बाकी मंडळी तिकडे असतात। त्यांनी छान खोली आवरून घेतलेली असते। त्यावेळी आता मालती बोलू लागते की इंद्रा, कुठे गेला होतास तू कुठे जातोस अचानक? मी नको चिडायला होतं, मला माफ कर। असं ती बोलून मात्र इंद्राची आता मान राखण्याचा प्रयत्न करत असते। त्याचवेळी मित्रांनो, पाहायला भेटतंय की आबा आणि बाकी सर्व मंडळी बोलत असतात। अचानक आबा बोलू लागतात, या सर्व गोष्टीला इंद्रा जबाबदार नाहीये, आपण सगळे जबाबदार आहोत। त्यामुळे आता मात्र आपण या सर्व गोष्टींमधनं मार्ग काढायला हवाय। त्यावेळी आता लगेच राणी बोलते की चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे आपण मात्र आता सगळीकडे वाट शोधायला हवी। आता आबा हो बोलल्यानंतर लगेच तिकडे लाईट जाते। लाईट गेल्यानंतर मित्रांनो आता सगळीकडे अंधार होतो आणि राणी मात्र अंधारातनं एक कंदील समोर घेऊन येते। कंदील समोर घेऊन आल्यानंतर ती बोलते की या कंदिलाप्रमाणे मी आपल्या आयुष्यामध्ये सगळीकडे उजळणी करणार आहे। त्यानंतर वस्तीतले सगळेच लोक आबांच्या घरी येतात आणि आबांना मेणबत्त्या पेटवून देतात आणि तिकडे लख प्रकाश करून देतात। त्यावेळी आबा आता बिलकुलही खचून जात नाहीत। मित्रांनो, आता झोपण्याची वेळ येते। त्यावेळी आबा बोलतात की एवढा मोठा प्रकाश आहे, आम्ही झोपायचं कसं? त्यानंतर राणी बोलते की मी आता सर्व दिवे बंद करते। तर इंद्राही तिची मदत करू लागतो। सगळे दिवे विझवत असताना आता मात्र इंद्रा आणि राणी एका दिव्याजवळ येतात आणि अतिशय छान असा प्रकाश तिकडे पडतो आणि दोघे जण एकमेकांमध्येच वाहून जातात। एकमेकांकडे ते छान पाहत असतात। मित्रांनो, अतिशय सुंदर असा सीन तिकडे दाखवण्यात आलेला आहे। तर हा सर्व सीन झाल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतंय की आता विक्रांत आणि त्याची बायको छान टेरेसवरती दारू पीत बसलेले असतात। मित्रांनो, ते एन्जॉय करत असतात। तर विक्रांत बोलत असतो की आता हो, आपल्याच मनासारखं सगळं झालेलं आहे। त्यावेळी मात्र आता कुठेही विक्रांतच्या बायकोला आनंद होत नसतो, कारण दादासाहेब तिच्याकडनं भरपूर काम करून घेत असतात। ती बोलत असते, तू काय आता मस्तपैकी जाशील ऑफिसला कामावरती आणि मी इकडे मोलकरीण बनून राहायचं काय घरी? हाच तुझा प्लॅन आहे? त्यावेळी मात्र आता विक्रांत बोलतो की नाही, मी तुलाही राणी बनवून ठेवणार आहे। त्यानंतर विक्रांतची बायको कुठेतरी खुश होते। तर दादासाहेबांचं इकडे काहीतरी वेगळंच सुरू असतं। दादासाहेब मात्र आता त्यांच्या बायकोला खूप त्रास देत असतात। ते बोलत असतात की तू कस काय आबांवरची विश्वास ठेवलास की मी मेलो म्हणून आणि माझं मंगळसूत्रही काढून टाकलं? मला आपणपेक्षा कितीतरी जास्त पटीने तुझा देखील राग येत आहे। तर आबासाहेब मात्र तिच्यावरती जबरदस्ती करत असतात आणि खूप टॉर्चरही करत असतात। तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आबासाहेबांचा राग, इंद्रा आणि राणीचं प्रेम आपल्याला चांगल्याच प्रकारे पाहायला भेटणार आहे। तर मित्रांनो, येणाऱ्या पुढील भागांच्या अशाच क्विक अपडेट करिता तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया नवीन व्हिडिओ अपडेटमध्ये। नमस्कार मित्रांनो।